गणेशोत्सव और ईद ए मिलादुन्नबी जैसे बड़े त्योहारों को लेकर नंदुरबार पुलिस प्रशासन एक्शन मोड पर है। सुरक्षा व्यवस्था को लेकर पुलिस की ओर से पत्रकार परिषद का आयोजन किया गया, जिसमें त्योहारों के मद्देनजर उठाए जाने वाले कदमों के बारे में पुलिस उपविभागीय अधिकारी संजय महाजन ने जानकारी दी। इस दौरान पुलिस की ओर से शांति बनाए रखने की अपील की गई। नागपुर समय के लिए जावेद शेख, नंदुरबार। गणेशोत्सव 2025च्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 68 गणेशोत्सव मंडळांच्या स्थापनेबद्दल अर्ज प्राप्त झालेले आहेत। पैकी 58 जे गणेश मंडळ आहेत ते सार्वजनिक आणि 10 गणेश मंडळ हे खाजगी असतील। त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक श्रवण दत्त सरांच्या मार्गदर्शनाखाली व ॲडिशनल एसपी श्री कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच शहर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि आम्ही हे संपूर्ण तयारी केलेली आहे। गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव जो नंदुरबार शहराचा एक प्रसिद्ध गणेशोत्सव आहे, हा शांततेत आणि नियमांना आणि कायदा व सुव्यवस्था राखून कसा साजरा केला जाईल यासाठी आम्ही सर्व संबंधित विभागाशी संपर्क साधून त्या दृष्टीने पूर्वतयारी आमची झालेली आहे। जसं मिरवणूक मार्ग असेल, स्थापनेचा दिवस असेल, आगमनाचा दिवस असेल, इतर जे 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या अनुषंगाने संपूर्ण बंदोबस्ताचं नियोजन शहर पोलीस स्टेशनतर्फे आम्ही करण्यात आलेलं आहे। तसेच ज्या इस्मांवर प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक आहे, ज्यांच्यावर अगोदरचे गुन्हे आहेत किंवा ज्यांच्या काही आमच्याकडे रेकॉर्ड आहे, यांच्यावर सुद्धा आम्ही प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणावर केलेली आहे। गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जवळपास 2 उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे DYSP दर्जाचे अधिकारी, 4 पोलीस निरीक्षक, जवळपास 25 AP आणि PSI, 250 पोलीस अंमलदार आणि 150 पोलीस म्हणजे होमगार्ड यांचा बंदोबस्त आम्ही नियोजन केलं। त्याबरोबर SRP, RCP आणि QRT यांचा सुद्धा आणि स्ट्रायकिंग फोर्स यांचा सुद्धा बंदोबस्त आम्ही त्या नियोजन करीत आहोत। तसेच या मिरवणूक मार्गावर जे उंच बिल्डिंग, हायराईज बिल्डिंग असेल, महत्त्वाचे पॉईंट्स असतील त्या ठिकाणी सुद्धा आम्ही बंदोबस्त नेमणार आहोत। तसेच ड्रोन कॅमेऱ्याची सतत नजर गणेशोत्सव दरम्यान आणि मिरवणुकीच्या दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। CCTV कॅमेरे, स्वयंसेवक लावणे, गुलाल कमी उधळणे, मूर्तीची साईज लहान ठेवणे याबद्दल प्रबोधन आणि त्यांच्या मंडळांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही घेतलेल्या आहेत। तसेच शांतता समितीची बैठक माननीय पालकमंत्री महोदय, माननीय कलेक्टर मॅडम, जिल्हा पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली आहे। यावर्षी गणेश विसर्जन आणि मुस्लिम बांधवांचा ईदचा जुलूस हा सुद्धा एकत्र येत असल्याने आम्ही यापूर्वी 2 मीटिंग सिरत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आहे आणि त्यांना आम्ही ही यावर्षीची पण मिरवणूक ही 8 तारखेला जुलूस जो ईदचा आहे तो काढावा याबाबत आवाहन केलेलं आहे। आजही मी मुस्लिम बांधवांना त्या पद्धतीने आवाहन करीत आहे आणि यंदाचा गणेशोत्सव हा याची संपूर्ण तयारी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने झालेली आहे आणि ते संपूर्ण कायदा व सुव्यवस्था आणि शांततेत हा उत्सव साजरा होईल अशी मला आशा आहे। मी संपूर्ण नगरवासीय, नंदुरबार शहरवासियांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो।